जय गुरु. जय गुरु. हम्म. तर हा सगळे आलेत का? सुरू करूया. हो चालेल सर. जय गुरु. हा ठीक आहे. तर आपण हा 13वा पाठ घेणार आहोत, अंगुलीयक दर्शनम. आणि आज मला एक इंटरनेटवर त्याच्यावरती छान हे मिळालं, तर मी ते तुम्हाला पाठवलंच आहे तसं. हम्म. तर हा जो पाठ आहे, तर हा अभिज्ञान शाकुंतल त्याच्यावरती आहे. शाकुंतल म्हटलं, आपण कुठला पाठ झालाय का आपल्या आधी की नाही ना? हे झालाय? नाही सर. नाही ना? हा ठीक आहे. तर शाकुंतल, अभिज्ञान शाकुंतलम म्हणजे पूर्ण पूर्ण नाव त्याचं अभिज्ञान शाकुंतलम असं आहे. पण त्याला बऱ्याचदा शॉर्टमध्ये शाकुंतल असं म्हणतात. आणि त्याच्यात आपण एक, मला वाटतं सुभाषित एक झालं होतं ना, की काव्येषु नाटकम रम्यम तत्र च शकुंतला वगैरे असं, नाही का? हो एक ते हो. हा, आणि त्याच्यातही चतुर्थ अंक आणि त्याच्यातही असं काहीतरी एक ते सुभाषित आपलं म्हटलं होतं नाही पाठ का आपण? होता त्याच्यावर. हा, एक त्याच्यावरती पाठच पाठ. होता आपल्याला तो. हा, मला तेच हा, वाटतं शाकुंतलावरती काहीतरी पाठ, मला वाटतं परिचयमध्ये झालाय आपला ते असा. संवाद होता. हो हो, परिचयमध्ये संवाद होता की तुझ्या हातात काय, मग ते पुस्तक आहे म्हणतो, मग त्याच्या कोणत्या अंकात हा काय, चौथ्या ओके. अंकात हे हा, म्हणजे आहे तो वगैरे असं ऍक्च्युअली वर्णन. शाकुंतलाचा नाही तो, पण असंच आहे, म्हणजे त्या अभिज्ञान शाकुंतल त्याच्याविषयी थोडीशी माहिती देण्यातला. त्याच्याविषयी थोडीशी हं. माहिती. तर थोडीशी मी आधी तुम्हाला हं. म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड देतो याचं. हं. अभिज्ञान शाकुंतल हे काय आहे, की शकुंतलेच्या जीवनावरती हा हे नाटक कवी कुलगुरू कालिदासांनी रचलेलं आहे. आणि अत्यंत सुंदर आहे. मला वाटतं याचं पहिला श्लोक मी एकदा तुम्हाला त्याचा अर्थ पण सांगितलेला आहे. शाकुंतलाचा पहिला श्लोक, की शिव आणि शक्ती वगैरे हे सगळं याचं काहीतरी असं, ते त्याचा तो पहिला श्लोक पण खूप सुंदर आहे शाकुंतल नाटकाचा, अभिज्ञान शाकुंतलाचा. तर हे कसं आहे, तुम्हाला माहिती असेल ही कॉमन गोष्ट, की शकुंतला ही विश्वामित्र आणि मेनका, विश्वामित्र ऋषी तपश्चर्या करत असतात, आणि मेनका अप्सरा, इंद्र तिला पाठवतो त्यांचं तपश्चर्या भंग करण्यासाठी. विश्वामित्र मोहित होतात आणि मग मेनकेला त्यांच्यापासून जो बाळ होतं, ती त्या गंगेच्या किनारी ते सोडून त्या मेनका आपल्या स्वर्गात चालली जाते तिचं काम संपल्यावर. तर ते जे बाळ असतं ते कण्व ऋषी म्हणजे तिथे असतात, तिथेच त्यांचा आश्रम असतो. तर त्या कण्व ऋषींना ते बाळ मिळतं, मुलगी असते ती कन्यारत्न, आणि मग तिचा ते सांभाळ करतात. आणि मग एक असं होतं, की एकदा त्या आश्रमामध्ये अं, दुष्यंत, राजा दुष्यंत, म्हणजे या कुरुकुलातलाच तो येतो. आणि आश्रमात आल्यावर त्याला म्हणजे शकुंतला पाणी वगैरे देते, तो खूप वाट ठरवलेला असतो असं काहीतरी आहे. आणि मग जेव्हा तो तिच्यावर म्हणजे आकर्षित होतो तिच्याकडे, आणि मग कण्व ऋषींना तो तिची मागणी करतो. कण्व ऋषी पण म्हणतात ठीक आहे. आणि मग तो काही दिवस मला वाटतं तिथे राहतो. त्यांचा गांधर्व विवाह वगैरे होतो. आणि मग तो चालला जातो आणि तो तिला सांगतो, की तू ये आता, मला तर आता जावं लागेल माझ्या राज्यात, पण तू ये माझ्या राजधानीमध्ये. आणि तो तिला खूण म्हणून एक अंगठी, स्वतःची राजमुद्रिका किंवा अंगठी देतो. अंगुलीयक, म्हणजे अंगुली म्हणजे बोटात, तर अंगुलीयक म्हणजे बोटात घालायची अंगठी. अंगठी हा शब्द त्याच्यावर जसा गेलाय. तर तो देतो आणि तो म्हणतो, की हे तू दाखव, म्हणजे मग मला
तुझी ओळख पटेल की तू तीच आहेस म्हणून माझी पत्नी. म्हणजे आणि मी तुझा स्वीकार करेन. आणि मग काही तिलाच पुढे मग त्या म्हणजे ती आश्रमातच राहते काही दिवस, काही महिने, काही वर्ष म्हणा. आणि तिला भरत नावाचा पुत्र होतो, की ज्या भरत नावापासूनच आपलं नाव, आपल्या देशाचं नाव भारत जे पडलेलं आहे, महान पराक्रमी जो भरत, तिचा पुत्र. असं. तर पण तो तो भाग थोडा वेगळा आहे. पण ह्याच्यात मग काय होतं की ती अंगठी ती विसरते कुठेतरी, हरवते तिच्याकडून. हा, असा तो कथाभाग आहे. आणि मग त्यामुळे ती जेव्हा आपल्या मुलाला घेऊन जाते राजदरबारात, तेव्हा ती अंगठी तिच्याकडे काही नसते. आणि मग दुष्यंत राजाला पण असं काहीतरी विस्मृती होते वगैरे म्हणा, पण तो काही तिला त्याला ओळखत नाही. शाप असतो हा, विसरशील त्याला म्हणून. हा, नाही एका ऋषीचा शाप असतो तिला आणि हा, त्यामुळे तोही तिला विसरतो आणि ती त्याला भेटायला जात असताना नदीतनं जात असताना ते अंगठी पाण्यात पडते. पाण्यात हात बरोबर घालते तर पाण्यात त्या अंगठी पडते. पाण्यात अंगठी पडते आणि मग त्यामुळे त्याला लक्षात येत नाही की तीच आपली बायको आहे शकुंतला. बरोबर बरोबर, अगदी बरोबर. आणि एक हा. मासाची अंगठी गिळतो आणि नंतर घेतो आणि तो मासा हा. जातो कोळी तिच्याकडे कोळ्या. अंगठी तर घेऊन तर आता हे जे कथानक आपण आज बघणार आहोत, आपला पाठ हा तोच आहे की तो जो कोळी जो आहे की त्याला तो रोहू मासा मिळतो आणि तो ते कापत असताना विक्रीसाठी. हा, मला तर काही माहित, पण म्हणजे रोहू मासा मला वाटतं खूप मोठा असतो, एकटा कोणी म्हणजे त्याचे तुकडे तुकडे करून विकतात लोक, ते कोळी लोक. आणि अख्खा मासा नसतो, मोठा असतो तो. तर त्याला वाटतं अरे वा, ही चांगली अंगठी आहे, कुठेतरी बाजारात जाऊ आणि म्हणजे राजधानीच्या ठिकाणी त्या अंगठीची काही योग्य किंमत मिळेल म्हणून तो त्या आशेने तो जातो. आणि त्याला ते सैनिक पकडतात आणि मग पुढं काय होतं हे त्याचं कथानक आहे. आपण आज पाठ बघणार आहोत. असं हे खरोखर नाटक, म्हणजे खरं नाटक ज्याला म्हणता येईल, की शाकुंतल हे सगळ्या नाटकांचा राजा मानलं जातं. आणि असं इतकं सुंदर नाट्य आहे याच्यामध्ये, म्हणजे नाही का. आणि मग आता त्यातलाच हा एक प्रवेश आहे. तर तो प्रवेश आपण बघूया कसं काय आहे ते. हा, अंगुली म्हणजे हे दर्शन. ओरिजिनल संवाद आहेत त्या नाटकातले. हो हो, अगदी ओरिजिनल संवाद आहेत. हा हा हा, अच्छा. हो. तर आता आपण याच्यात काय काय शब्द आहेत ते बघूया जरा. हा, तर कोणी वाचेल का हे शब्द? कोण वाचेल हे शब्दार्थ? दिसतंय वाचते ना? मी सर. हा, हो. अच्छा. अंगुलीयकम हा अंगठी हा असादितम हा, मिळवली सापडली हा हा कलयित्वा हा. कळल्यावर हा, कल म्हणजे प्रतिग्रह अक्षरशः कळणे. कळणे ज्याला आपण म्हणतो ना, तसंच हा कलयित्व तसाच शब्द आहे मराठीतलं, कळणं तसं. हा हम्म. हा. प्रतिग्रह हम्म. सप्रेम भेट किंवा हा, प्रतिग्रह. शक्रावतार. हा, काय म्हणालात सर? नाही नाही, ठीक आहे, प्रतिग्रह बरोबर, सप्रेम भेट. हा हा चक्रावतार हा तलावाचे नाव हा. पाटच्चर हम्म. उचल्या किंवा चोरटा हम्म. प्रतिबंधित बांधा बधनित, प्रतिबधनित. हा प्रतिबंधित बांधा बधनित. आवृत्त मेवणा हम्म. आपण आदरार्थी असं. हम्म. आजीव व्यवसाय वृत्ती हम्म. रत्नभासुरम रत्नापेक्षा चमकदार हम्म. विमर्शयित्वम विमर्शयितव्यम विमर्शयितव्यम. हा येतव्यम विचारणीय हा गोपुरद्वारे मुख्य दरवाजावर हा चिरायते उशीर करतो हा उपसर्पणीया
पोहोचण्याला योग्य. संमितः तुलनीय किंवा बरोबरीचा. हा. दापितः देवविला आहे. हम्म. कुंभिलक चोर. रक्षिण रक्षक. श्यालः साला किंवा मेहुणा. हम्म. तर ठीक आहे, यातल्या काही शब्दांचं थोडं माहिती देतो मी. प्रतिग्रह, जसं जे जे यम नियम वगैरे जे असतात ना, त्याच्यात एक असतो अप्रतिग्रह, म्हणजे कोणाकडून काही घ्यायचं नाही, त्याला म्हणतात अप्रतिग्रह, म्हणजे भेट घेणे. आणि अप्रतिग्रह म्हणजे कुठल्याही कोणाकडूनही काही न घेणे, त्याला म्हणतात, त्या व्रताला म्हणतात अप्रतिग्रह. आजीवह किंवा आजीविका किंवा उपजीविका, म्हणजे आपल्या जीव म्हणजे जगण्यासाठी जे आपल्याला काही करावं लागतं त्याला आजीवहा, आजीविका, उपजीविका वगैरे म्हणतात. हा. रत्न भासुरम, तर रत्नापेक्षा मला अर्थात एवढा बरोबर नाही वाटत. रत्नभासूर म्हणजे रत्नासारखं, रत्नाचं तेज असलेलं, असं. पेक्षा असं नाहीये याच्यात काही, असं मला वाटतं. विमर्शयितव्यम, विमर्श म्हणजे तर आपल्या अध्यात्मामध्ये हे शब्द आहेत, प्रकाश आणि विमर्श. प्रकाश म्हणजे मूलज्ञान, म्हणजे खरं अक्षरशः प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश, जे ज्ञान. आणि विमर्श म्हणजे त्याच्याविषयीचा जो विचार किंवा विचार म्हणा, चिंतन म्हणा, ते जे असतं, त्याला म्हटलं जातं विमर्श. विमर्शयितव्यम, जसं पठितव्यम सारखं आहे, विमर्शयितव्यम म्हणजे विचारणीय, असं आहे. नंतर चिरायते, चिर म्हणजे जुनं, आणि चिरायते त्याच्यापासूनच, हा चिर शब्दापासून चिरायते म्हणजे उशीर करतो, असं. नंतर 2-3 शब्द मी जस्ट ऍड केले याच्यात. कुंभिलक म्हणजे चोर. पाटच्चर म्हणजे पण चोर, पण कुंभिलक आणि पाटच्चर मध्ये फरक आहे. पाटच्चर म्हणजे पाट म्हणजे काहीतरी हाताला लागून ते घ्यायचं आणि म्हणजे उचलेगिरी म्हणतात. भुरटा चोर त्याला म्हणतात पाटच्चर. आणि कुंभिलक म्हणजे मोठा चोर, असं. रक्षिण हा मूळ शब्द आहे. सर हे हा, बोला. कुंभिरक पण आहे आपल्या मराठी, आणि इकडे कुंभिलक आहे. कुंभिरक, हा, ते रकच पाहिजे खरं. रकच पाहिजे. कुंभिरक म्हणजे चोर. आणि रक्षिण इथे रक्षिण वगैरे असं आहे ना, त्याचा मूळ शब्द आहे रक्षिण, आणि त्याचं द्विवचन आहे. आणि शाला हा म्हणजे ऍक्च्युली ज्याला मराठीत साला म्हणतात ना, तो साला हा शब्द हा मेवणा किंवा साला किंवा शाला हा या शब्दाचा अपभ्रंश आहे मराठीत. साला किंवा साली ज्याला म्हणतात, शाला हा किंवा शाली या शब्दाचे मराठी किंवा हिंदीमध्ये अपभ्रंश होऊन शाला हा आणि म्हणजे साला किंवा साली हे शब्द तयार झाले, असं. ठीक आहे, आता आपण अंगुलीयक दर्शनम हे बघूया. कोण वाचेल पहिलं वाक्य? एकेकाने वाचा. मी वाचते. हा, वाचू? हो हो. ततः प्रविशति नागरिकः शालः पश्चाद् पुरुषम् आदाय रक्षिणौ च. अर्थ सांगायचा का ह्याचा? हो, एक एक शब्दाची फोड करा. तुम्हीच सांगा. नाही, एक एक शब्दाची तुम्हीच फोड करा आणि त्याचा अर्थ जेवढा येतो तेवढा सांगा ना. ततः नंतर प्रविशति नागरिकः शालः म्हणजे काय? नागरिक प्रवेश करतो का? शाल नावाचा नागरिक तो साला, असं आहे काय? त्याचा अर्थ नाही कळला नेमका. नाही, तेच. आणि पुढचं सांगते, बद्ध पुरुषम आदाय म्हणजे बांधलेल्या पुरुषाला घेऊन, रक्षिणव म्हणजे 2 सैनिक किंवा रक्षक 2 प्रवेश सैनिक करतात.
हा प्रवेश करतात का? हो प्रविशती हा. तर आता कसं हा. इथं की अं, अं, शालाः प्रविशती असं आहे हे शेवटचं. किंवा खरं प्रविशंती पण पाहिजे, पण ते ठीक आहे. हा म्हणजे नागरिक. हा नंतर शालाः. हम्म, तर शालाः हा कोण आहे? साला. तो कोणाचा साला किंवा मेव्हणा? तर हम्म, राजाचा मेव्हणा, म्हणजे हम्म. त्याच्या बायकोचा भाऊ असं. हा तर तो अच्छा. हा म्हणजे पण तो जरा म्हणजे काय असतो, जरा मोठा माणूस असतो ना, म्हणजे जसं जसं मंत्र्याचा मेव्हणा किंवा भाऊ, तो सुद्धा मंत्र्यापेक्षा भाव खातो ना तसा. मानाचा. हा हा, म्हणजे मानाचा. हा म्हणजे त्याला तसा ऑफिशियल हुद्दा नसतो, पण त्यालाही आपलं तोही भाव खात असतो, तसला हा प्रकार. बरोबर. हा असं. तर पश्चात म्हणजे त्याच्या पश्चात बद्ध ते त्यानंतर रक्षिण, हा त्याच्यानंतर ते दोन सैनिक, हा रक्षिणचे दोन सैनिक त्या बंदिवानाला, बद्ध पुरुषम म्हणजे बंदिवान, हा त्याला बांधलेला घेऊन किंवा बंदिवान. हा हा. बरोबर. बंदिवानाला हा आदाय आणतात. हा हा असं. ठीक आहे. पुढचं कोण वाचेल? मी वाचू? हा रक्षिणः कंसामध्ये ताडयित्वा अरे कुंभीरक कथय हा कुतः त्व अ, काय त्वयि एतत् अद्राजकीय अंगुलिकयं सभासादितं. आता ताडयित्वा याचं म्हणजे मारून, नाही पण आधी हा मारून, बरोबर. मारत मारत असं. हा मारून हा मारतात आणि म्हणतात की, अरे चोर, अरे चोरा, सांग हम्म. कुठून तुला ही अंगठी मिळाली. नाही पण या शब्दाचे सगळे नीट संधी विग्रह करा. हा देवी. त्वयि एतत् का सर? एतत् अद्राजकीयम अंगुलीयकम. तुम्ही सांगता सर? हा अजून कोण सांगेल? त्वयि एतत् राजकीय अंगुलीयकम, म्हणजे तुला ही राजकीय मुद्रा असलेली किंवा राजकीय अंगठी कुठे मिळाली असं सांग. त्वयी अरे म्हणजे चोरा, काय? त्वयी म्हणजे काय? तुझ्यात, तुझ्यात विभक्ती कुठली? म्हणजे तुझ्याकडे ही कुठून आली किंवा सापडली. सप्तमी. सप्तमी आहे ना ते हम्म. त्वमच्या ह्याचं. हा, बरोबर. त्वमची त्वयी, बरोबर. हा म्हणून तुझ्याकडेच म्हणावं लागेल ना, पण त्याला ते तुझ्यात हा कसं. बरोबर. एतत म्हणजे ही राजकीयम ही, अंगुलीयकम. हा हा म्हणजे ही हम्म. राजमुद्रा म्हणावं लागेल का, किंवा राजाची खूण हा असलेली अंगठी. बरोबर. राजचिन्ह असलेली अंगठी. हा सभा कुठे सभासाद. सापडली? हा कुठले सापडली? समासादितम, समास सम सम आदितम आहे हा का ते? सम हा आसादितम म्हणजे आसादितम. सापडली. अच्छा, हा सम हा. सम आसादितम. हा सॉरी सर, ते त्वयी आहे की त्वया आहे? एतद त्वया नाही आहे नाही. तर पण त्वया. हा त्वया ऍक्च्युली आ अधिक ए बरोबर ऐ होतं ना. तर त्वयी मी पण ते थोडस कन्फ्युज झालो, कारण माझ्या डोक्यात आधी सुरुवातीला त्वयाच होतं. त्वया एतद म्हणजे मग ते तुझ्याकडून. तृतीया. तृतीया. हा अच्छा. तुझ्याकडून एतद ही म्हणजे का हे त्वया का बरं? कारण आसादितम. म्हणजे कर्मणी प्रयोग झाला ना हा. कर्मणी धातू साधित आहे ना ते. हो त्यामुळे तो हो हो, करता तृतीय, भूतकाळ. करता तृतीयच जातो मग असं. त्वया, हा त्वया बरोबर आहे. हा हम्म. तर त्वया एतद राजकीयम म्हणजे अंगुलीयकम. तुझ्याकडून ही राजकीय अंगठी किंवा राजाची अंगठी कुठे सापडल्या गेली किंवा मिळाली? म्हणजे हा म्हणजे आसादित म्हणजे कुठे कुठून मिळवल्या गेली असं हा म्हणावं म्हणजे लागेल आपल्याला. म्हणजे तुझ्याकडून ही 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 अंगठी हा कुठे सापडली असं, किंवा तुला कुठेही सापडली, हा पण कर्मणी प्रयोगातली हा असं. हा. हम्म. हो हो, हा त्वयाच आहे ते, बरोबर आहे. त्वया आहे. हा हम्म.
पुढचं वाक्य कोण वाचेल? वाचू का? हा हा. पुरुषः नाटितकेन प्रसीदन्तु भावमिश्रा अहं कर्मकारः. पुरुष म्हणजे कदाचित तो जो बांधून आणलाय तो. बद्ध पुरुष, हा बांधलेला माणूस. बद्ध पुरुष. हा. भीती नाटितकेन म्हणजे भीती नाही घाबरलेलं मला नाटक कळलं. करून. असं वाटतंय पण ते बरोबर आहे का कळत नाहीये. भीतीचं नाटक करून, नाटक करून. हा भीतीचं अभिनय किंवा प्रसीदन्तु भावमिश्रा. हा. म्हणजे चेहऱ्यावरती भाव असे मिश्र भाव हे करून. नाही तसं नाही. भावमिश्र म्हणजे प्रसीदन्तु. नाही त्याला आपण मोठ्या माणसाला असं ओके. भावमिश्र असं बहुमानार्थी म्हणजे अहो सज्जन, हा प्रसन्न व्हा, तुम्ही शांत व्हा, हा अच्छा. कृपा करा, असं प्रसीदंतु म्हणजे हा. प्रसन्न व्हा. हा भावमिश्र म्हणजे अहो सज्जन, हा म्हणजे शेठजी, असं मोठ्या माणूस, असं भावमिश्र म्हणजे अहो महाशय, असं महाशय असं म्हणतात. महाशय प्रसन्न व्हा, असं रागावू नका, असं. ते संबोधन आहे ते. हो. अहम नेदृश कर्मकारः म्हणजे कर्मकारः म्हणजे कर्मचारी टाईप, पण नेदृश म्हणजे हे का फिश म्हणजे मासेमारी करणारा वगैरे असं काही आहे. नाही अहम न ईदृश कर्मकारः म्हणजे मी अच्छा. म्हणजे मी ईदृश म्हणजे असं काम करणारा नाही, अच्छा. असं. ईदृश म्हणजे ओके, असं, म्हणजे चोरी बिरी करणारा माणूस नाही. ओके, कारण तो त्याला कुंभीकर हा म्हणतो. ओके. हा ओके, अरे बरोबर. चोरा म्हणतो ना, तर महाशय प्रसन्न हा. व्हा, मी काही असलं तसलं काम करणारा माणूस नाही, करेक्ट, असं. करेक्ट. हा. बरोबर. हा. ओके. हम्म. तो शब्द कधी ऐकला नव्हता मी. हा नाही ते आता कर्मकार. हा म्हणजे थोडंसं वेगळं आहे हे, पण त्याच म्हणजे याच्यातच गंमत आहे त्या नाटकाची सगळी. शब्द, उपमा आणि कसं तो अगदी म्हणजे नाट्य कसं त्यांनी आणतो प्रत्येक प्रवेशामध्ये कालिदास, हे बघण्याजोगं आहे. हा. तर म्हणजे आता हे ताडयित्वा भीती नाटितकेनं हे कसं टिपिकल, तुम्ही जर नाटकं मराठीतली पण वाचली असतील किंवा इंग्लिश मधली पण, कंसामध्ये असं दिलेलं असतं ना की ऍक्टिंग काय करायची ते, नाही का. ताडयित्वा म्हणजे मारत, भीती नाटितकेनं म्हणजे भीतीचं नाटक करत, असं घाबरल्याचं नाटक करत, घाबरल्याचे नाटक करत. हा असं. हा असं, कारण तो मारतो पण आहे ना ते त्याला. काय न ईदृश्य ना सर? न न ईदृश्य. ईदृश, हा ई दीर्घ ईदृश, न ईदृश हो. कर्मकार. हा पुढचं वाचा कोणी. आणि ते काय होतं प्रसीदन्तु भावमिश्रा म्हणजे काय? भावमिश्र म्हणजे महाशय. हा महाशय प्रसीदंतु म्हणजे सॉरी, प्रसीदंतु हे अनेक म्हणजे त्या सगळ्या लोकांना तो म्हणतो, कारण तिथे नागरिक असतात, तो साला असतो राजाचा, हा आणि ते मारणारे सैनिक पण असतात, म्हणून त्या सगळ्यांना तो पुरुष म्हणतो सगळ्यांना. अहो महाशय म्हणजे मोठे लोक, तुम्ही शांत प्रसन्न व्हा, कृपा करा, असं. म्हणून ते बहुवचन कृपा करा. प्रसीदंतु. हा प्रसन्न व्हा, ऍक्च्युली प्रसीदंतु म्हणजे प्रसन्न व्हा, पण ते बहुवचन आहे, हे लक्षात ठेवा. अच्छा. हा वाचा पुढचं. किम शोभनो ब्राह्मण, हे काय प्रथम किम शोभनो ब्राह्मण इति कलयित्वा राज्ञा प्रतिग्रहो दत्तः. म्हणजे कोणी काय ब्राह्मण आहे असे कळल्यावर राजाने भेट दिलीये असं म्हणायचंय का त्याला? बरोबर आहे. आता हे राजमुद्रेविषयीच बोलतोय ना तो. बरोबर. तर राज्ञा हे कुठलं आहे विभक्ती? राजाकडून तृतीया, राजांची राजनची तृतीया, राज्ञा
दत्त, कारण दत्त हा आहे राजाकडून किंवा दत्त, द्वारा हा दत्त म्हणजे दिलेलं किंवा म्हणजे दा धातूचं, दिल्या गेली हा धातू साधित आहे ते. दत्त तर हे हा आता इथं प्रथमा म्हणजे कोणीतरी पहिला पहिला गार्ड किंवा तो सैनिक म्हणतो हा की हं. हा काय हा शोभनो ब्राह्मण, शोभन म्हणजे कोणीतरी आदरणीय ब्राह्मण आहे असं कळल्यावर काय राजाने तुला भेट दिली आहे सप्रेम का, भेट दिली तुला किंवा सप्रेम भेटीस भेट दिली दिली आहे तुला का, ती असं हा म्हणजे थट्टा करतो त्याची तो. हा म्हणजे कारण तो तर असा कोळी बिळी असतो, पण त्याला काय तू काय मोठा विद्वान कोणीतरी ब्राह्मण आहेस असं विद्वान ब्राह्मण आहे का तू असा हा हा असं सत्कार तो त्याला हे करतो. करण्यासारखा किंवा हा 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 असं अच्छा. हा राजाकडून येईल ना, राजाकडून राजाद्वारा किंवा प्रतिग्रह म्हणजे हा काय? पण मग राजाने म्हणजेच राजाकडून ना. तेच, पण प्रतिग्रह म्हणजे काय? प्रतिग्रह म्हणजे सप्रेम भेट. प्रतिग्रह म्हणजे सप्रेम भेट आपल्या शब्दात आहे ना. तर आता इथं कर्ता कुठला, कर्म कुठलं सांगा मला. ते तर राजाकडून भेट तृतीयच आहे ती. भेट झालं ना प्रतिग्रह. हा राजाकडून तर तृतीय आहे. हो आदरणीय ब्राह्मण असंच ब्राह्मण येणार हे ना, प्रथम आहे एक वचन. ब्राह्मणच येणार ना, कारण ते प्रथम आहे ना. नाही 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 असं नाहीये. शोभिन बघा तुम्ही हे बघा, शोभनः ब्राह्मणा इति कलयित्वा, हे वाक्य संपलं. हे मूळ वाक्य नाहीये. हम्म. राज्ञा प्रतिग्रह दत्त, ग्रहो म्हणजे ग्रह हा दत्त. आता प्रतिग्रह हे कर्म झालं हा, म्हणजे सप्रेम भेट दिल्या गेली राजाकडून, सप्रेम भेट दिल्या गेली. काय मोठा विद्वान ब्राह्मण आहे असं कळल्यावर काय राजाकडून ही सप्रेम भेट दिल्या गेली असं त्याला म्हणायचं. पॅसिव्ह व्हॉइस आहे ना, कर्मणी प्रयोग म्हणून. हा. वाचा पुढचं. दुसरा मी माणूस वाचू सर? म्हणतात. हा वाचा. पुरुष म्हणतो शृणुत इदानीं, म्हणजे हे आता ऐका. हा अहम शक्रावताराभि अंतरवासी धीवरः, हा म्हणजे मी, पहिला शब्द कळला नाही सर, मी कोळी आहे एवढं कळलं मला. नाही पहिलं काय, पहिल्याच म्हणजे संदेश शक्रावताराभि अंतरवासी म्हणजे कळलं नाही मला. नाही शक्रावतार अभ्यंतरवासी. तलावाचं नाव आहे. हा, अच्छा अच्छा. शक्रावतार हे हो. बाजूला राहणार. तसं शक्र म्हणजे इंद्र. तसा नुसता शक्र या शब्दाचा तो इंद्र. पण शक्रावतार हे तलावाचं नाव, अभ्यंतरवासी. हा आता अभ्यंतर म्हणजे काय, तलावात तर राहणार नाही कोणी, तो काय मासा नाही स्वतः, पण तलावाच्या आजूबाजूला राहणारा म्हणून अभ्यंतर. आसपास राहणार. ओके. अभ्यंतर म्हणजे आसपास, आसपास वासी म्हणजे वास करणारा. हा धीवर, धीवर म्हणजे कोण. हा कोळी. हा हा. शृणु तू आहे का मग? शृणु तू शृणुत इदानीं. इदानीं. शृणुत इदानीम. हा शृणुत ऐका. हा असं. अच्छा. इदानीम आता ऐका. इदानीम म्हणजे आता ऐका. हा असं. हा ते धीवर लक्षात ठेवा. हा घीवर नाही. घीवर म्हणजे खाण्याचा पदार्थ आहे आणि धीवर म्हणजे कोळी. धीवर. असं. हा हो. धीवर धीवर धो ना. हा कोळी. ध हा. पुढचं वाचा. असतो. हा द्वितीयः पाठच्चर किम अस्माभिः जातीः पृष्ठा, म्हणजे हे चोरा, दुसरा माणूस म्हणतो हे चोरा. आता मी जाती म्हणजे जातच समजासा, काय मी तुझी जात विचारली? नाही पण असं असं का? तुम्ही गोळ्याबेरीज नाही, पण एक एक शब्दाचा जरा विश्लेषण करा. ओके. पाठच्चर म्हणजे चोर, उलटा हे संबोधन आहे, त्यामुळे हे उचल्या, हे चोरा. किम अस्माभिः, अस्माभिः म्हणजे तृतीय अनेक वचन झालं. ओके. आणि जातीही, काय आमच्याकडून जात विचारली गेली? जात विचारली गेली.
पृष्ठा हा पृष्ठा म्हणजे धातू साधित वाटतं मला हे धातू साधित आणि सगळं कपडा जाती बदल म्हणजे स्त्रीलिंगी असल्यामुळे पृष्ठा पण स्त्रीलिंगी झालं आणि बरोबर अस्माभिही पण स्त्रीलिंगीच झालं त्यामुळे हा जाती म्हणजे जातच ना नाही पण नाही असं वेट वेट अस्माभी मध्ये काही स्त्रीलिंगीचा काही प्रश्न नाही अहमचं म्हणजे अस्मतचं नाही बरोबर हा तृतीय सॉरी हा बहुवचन हा 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 तृतीया बहुवचन हा हा पण बरोबर आहे पण जाती काय म्हणजे आमच्या जातच ना हो हो काय आमच्याकडून काय तुझी जात विचारली गेली असं पण म्हणजे तो जाती सांगतो ही मग अनेक वचन आहे का सर स्त्रीलिंगीचं? नाही नाही जाती एकवचन आणि जाती एक ही वचन बहुवचन आहे का मग? कसं काय पण मग मग विसर्ग कसा? विसर्ग का बरं आला मग? इकारांत स्त्रीलिंगीला विसर्ग येत नाही ना? कोण म्हणतो मती मती मत आहे हा असंच आहे ना बहुवचनला येत नाही, पण भाऊ एकवचनला येतो का हो मग स्त्रीलिंगीमध्ये? हो मग मती मती मतीही येतं ना नाही ना सर. अच्छा तसं. हो मला काय वाटलं हे नावांना येत नाही ना ती बहुवचन नाही आपलं विसर्ग नाही येत नाही नाही ते ना माला म्हणून. मालामध्ये येत नाही आकारांतामध्ये येत नाही हम्म. अच्छा. आकारांत आणि ईकारांतामध्ये येत नाही पण ह्रस्व इकारांतामध्ये येतो ओके ओके. हा हे एक हा आता नवीन कळालं म्हणजे. हा आकारांतामध्ये कधी येतच नाही ना सरला किंवा कमला असं असेल माला. हा बरोबर मग हे एकवचनच आहे. हा हो एकवचनच आहे ना एकवचनच आहे ना? हो 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 मती मती मग मतया त्याचं बहुवचन काय जातय? अच्छा. मत कव हा. जातया मत जात मतया असं जातया होईल पण जात एका माणसाला एकच जात असते ना जातय. त्यामुळे त्यामुळे ते एकवचनच आहे असं हो हो. नाही 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 वेगवेगळ्या जाती किती आहेत असं विचारायचं असलं तर जातय जा, होईल ना कुठे? जातया बरोबर 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 नॉलेज म्हणून विचारते. हा ठीक आहे ओके पुढचं ओके पुढचं ओके. वाचा कोणी हा ज्योती तुम पढो ज्योत्स्ना कथयतु सर्वम् अनुक्रमेण क्रमेण मन्वन्तरा बध्नित सर्वम् अनुक्रमेण हाँ बराबर सूचक कथयतु तो मतलब कि बोलो बताओ सर्वम अनुक्रमेण हाँ सब चीज लाइन से बताओ मतलब बराबर हाँ हाँ लाइन में से बोलो है ना हाँ तो सूचक का मतलब क्या हुआ सर सूचक बोलने वाला सूचक अच्छा यानी जो सूचना देता है वो तो अभी वही बोल रहा है अच्छा ना उसी उसी की पूछताछ हो रही है ना तो जी जी उसको जी वही हाँ तो उसको शाला अभी ये शाला है यानी वो बड़ा आदमी है ना कोई जी राजा का साला है हाँ तो बोलता है वो जी बीच में पड़ता है वो अभी तक वो बातचीत ये दोनों में ही होती है वो सैनिक में और वो बंदीवान में हाँ प्रथम और द्वितीय वो दो सैनिक है हाँ रक्षक और हाँ पुरुष जिसको बांध के लाए हैं और हाँ शाला वो जो भाव मिश्रा जो बड़ा अ, नहीं वो अम, भाव मिश्रा ऐसा कोई बड़ा आदमी पर्सन नहीं है नहीं भाव नहीं मिश्रा ये जिसके से लिए रिस्पेक्ट दिखा रहे हैं वो हाँ नहीं वो सबको बोलता है भाव मिश्रा ओके मैंने ओके सबको बोलता है हाँ हम्म, हाँ वैसा हाँ और तो मयमंतरा प्रति हाँ हाँ बोलिए मयमंतरा प्रति बदनीत मयमंतरा इसका नहीं है अर्थ वो नहीं समझा सर मैं ठीक से पढ़िए पहला वो मैं न म्हणता. मैन मंतरा सॉरी मयमंतरा बोले मैन मंतरा मैन मैनम अंतरा प्रतिबद्धनीत प्रतिबद्धनीत मतलब बांधा हुआ है नहीं सर गलत गेस करने से आप बताइए सर नहीं इसका अर्थ ऐसे माँ एनम अंतरा प्रतिबद्धनीत हाँ तो माँ हाँ मतलब एनम अंतरा यानी एनम अंतरा माँ प्रतिबद्धनीत ऐसा यानी ये प्रतिबद्धनीत का अर्थ का मुझे ठीक से थोड़ा ज्ञान नहीं हो रहा है लेकिन इसका अर्थ एक्चुअली ऐसा ना माँ एनम अंतरा अंतरा यानी बीच बीच में टोको मत उसे ऐसा तो माँ प्रतिबद्धनीत का अर्थ पीछे दिया हुआ है बांधो
ठीक से बांधलेल्याला बांधा हुआ या मध्ये फिर मध्ये से टोकू नका हाँ तसं असेल ना सर ते? हाँ करेक्ट करेक्ट करेक्ट। परंतु मतलब ये बांधे हुए आदमी को बीच बीच में मत टोको, ऐसा। माँ एनम अंतरा, अंतरा यानी बीच में, अंतरा यानी बीच में, एनम यानी ये, एनम प्रतिबद्धित, हाँ, माँ अंतरा, ऐसा, यानी इसको बीच में मत टोको, ऐसा। अरे एनम ओके कशाचं रूप आहे मला नाही कळलं पटकन आठवत नाही. अं, अयमची द्वितीय एक वचन आहे ना अयम सर? हाँ पुल्लिंग में हाँ अयमचं द्वितीय अयमचं एक वचन. अयमचं हा सॉरी अयम म्हणजे मा एनम म्हणजे तो त्या दोघांना सांगतो, दोघा रक्षकांना अयमचं, हा हम्म. हा तर या दोघांनी मध्ये पडू नका, असं मध्ये मध्ये पडू नका, असं असं. टोकू नका आपण आणि असं म्हणतो. मग हे मा- सर प्रतिबंधितचा अर्थ मग बांधलेला असं होईल का? इथे बांधा दिलंय नुसतं. तेच मी विचार करतोय, बांधलेल्या प्रतिबद्धनीत, हा मा म्हणजे एनम, बांधलेल्याला. हम्म, हा हा म्हणजे बांधलेल्याला एनम म्हणजे या दोघांनी, बांधलेला हा ह्याला नाही, या दोघांनी कशाला, ह्यालाच असेल ना त्या आपण एकट्याला. एक मिनिट बंधक म्हणतो ना आपण, तसं असेल काय बंधकाला? हो ना, ह्या याचा बंधकाला पण ह्या एनम हे ते बांधलेल्यासाठीच आहे. एकवचन आहे ना एनम. एक एनम, हा 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 एनम, एनम हे द्वितीय एकवचन आहे ना अयमची. हो, या म्हणून हा या बांधलेल्याला बांधलेल्याला तो मा अंतरा, असं मा अंतरा म्हणजे मध्ये अंतर देऊ नका, म्हणजे मध्ये तोडू नका, असं. हा तोडू कारण नका काय त्याची लिंक. की हो तो हो. काहीतरी बोलतोय तर तो पहिला माणूस दुसरा माणूसच मध्ये मध्ये बोलतायत ना, म्हणून असं तो म्हणतो. हम्म. ठीक आहे, पुढचं वाचा. सर एकदा सूचकचं परत सांगा ना काय काय? सर सूचक? सूचक म्हणजे मी बोललो ना की जो सांगतोय त्याला, हे जो अरे सांगणाऱ्या नीट अरे क्रमाने सांग सगळं, असं. म्हणजे तो अरे शाल दोन इन्स्ट्रक्शन देतो, त्या सांगणाऱ्याला सांगतो की नीट सगळं क्रमाने सांग, ओके. आणि बाकी यांना सांगतो की मध्ये मध्ये टोकू नका त्याला, असं. तर मग आता अरे पुढचं लगेच म्हणजे सांगणाऱ्या. हा 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 आणि मग लगेच ते उभव म्हणजे कोण आहे, जे दोघं रक्षक आहेत ते उभव, ते म्हणतात. हा हा यदावृत्त, यदावृत्त म्हणजे त्या औत्त म्हणजे पण त्या मेवणाच आहे तो, म्हणजे त्यालाच जरा हे म्हटलं म्हणजे काय, औत्त म्हणजे पण मेवणाच. हा तर यदा औत्त म्हणजे संबोधन आहे की हो सालेसाहेब हो तसंच, जसं तुम्ही म्हणता तसंच होईल, असं. यदा औत्त आज्ञापयती म्हणजे जसं तुम्ही आज्ञा करा, हा जसं तुम्ही सांगता तसंच होईल. आणि मग त्या माणसाला सांगतात, पुरुषाला कथय, सांग, असं. हा आता पुढचं वाचा. पुरुषः, कोण वाचेल? पटकन वाचा, एकच वाक्य आपल्याला आता वेळ तेवढा. मनीषा. अहम जलोद्गालादिभिर् बिही मत्स्यबन्धनोपायैः हम्म, कुटुम्बभरणं करोमि. हा अहम हा जलोद हा तालिभिर् मत्स्यबंधन उपाय हे कळालं, पण ते मधलं नाही कळालं. हा अहम जलोद्गालादिभिः, हा म्हणजे पाण्यातून, हा, पाण्याच्या गाळातून, हा मासे पकडण्यासाठी किंवा माशांना बांधण्याचा उपायही कुटुंबभरण, कुटुंबाचं पालन पोषण करतो. अच्छा. हा म्हणजे तो कोळीच असतो ना तो, तर त्या तलावाच्या आजूबाजूला तो राहतो आणि कुटुंबाच्या पालन पोषणासाठी जाळं टाकून, हा जलोद्गालाभी मत्स्यबंधन उपायही
म्हणजे मासे पकडून मासेमारी करून, ज्याला आपण म्हणतो मासेमारी करून कुटुंबाचं पालन पोषण करतो. पाण्यातल्या कायापासून असं जलोद्गालादिभिः